कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। कीर्ती, तुला नक्की म्हणायचंय काय? पैसे आजीनी चोरले? जीजू एक मिनिट सुहास, आपण ना कुठल्याही निष्कर्षावर पोचायला नकोय। अहो पण जे समोर आहे ते दिसतंय ना, मी सकाळपासून विचार करते, ते टेन्शन आलं होतं मला की माझ्याकडून पैसे हरवलेच कसे। पण ते तर यांनी चोरले होते। कशी मग काय बोलते काही? अगं मी नाही पैशाला हात लावला। हो सीताई, तुम्ही तरी विश्वास ठेवा। एक मिनिट, हा काहीतरी गैरसमज होतोय। हे बघा, मला ते काही माहित नाही। 5 लाख रुपये गायब होते आणि मुळात एवढी मोठी रक्कम ह्यांच्याकडे आलीच कुठून? मला माहितीये की हे तेच 5 लाख रुपये आणि ते ह्यांच्याकडे सापडले। आजी सांगा ना, एवढ्या मोठ्या घरात कधी गेली चोरी? सीताई, तुम्ही तरी विश्वास ठेवा हो। लक्ष्मण भाऊ, आजी, माझा विश्वास आहे तुझ्या। आशुवारे ह्याच विश्वासाचा ना गैरफायदा घेतला यांनी। आणि मला तू सांग, स्वतःचा स्वाभिमान गहाण ठेवून इथे राहायला कशाला आले असते हे? कीर्तीताई गप्पा बसा। आवाज खाली हा। तुम्ही कुठून आलाय ना हे विसरलो, हीच मोठी चूक केली आम्ही। आजी, खूप मोठा डाव साधलाय। मी हात जोडून सांगते, मी पैशाला हात नाही लावला। मी पैशाला हात नाही लावला। आई, तुम्ही शांत व्हा। ए बघा, आपण काही केलेलं नाहीये ना, मग तुम्ही का रडताय? तुम्ही शांत व्हा आधी। भगवंती, आपण का आलो इथं? का पाहुण्यांच्या दारात राहायला आलो आपण? लय मोठी चूक केली गवंते, लय मोठी। आई, आई अहो, काय कर? आई, आई, मम्मीला पाणी आण। आई, आई काय होत? शिवाजन, आई काय होत आहे? मी आई, म्हणते, आई, आई तुम्ही शांत व्हा ना। आई, मी पैशाला हात नाही लावला। उर्मिला, आपण असा आरोप त्यांच्यावर नाही करू शकत। त्यांच्या रूम मध्ये पैसे सापडले याचा अर्थ हा होतो का की? अहो मी तुम्हाला एक मिनिट काका, नाही तू मला सांग, ह्यांच्याकडे एवढे पैसे आले कुठून? यांची एवढी ऐपत आहे का? मला तुझा प्लॅन लक्षात आलाय कीर्ती, पण मी ही संधी सोडणार नाही। का का असं वागताय तुम्ही? तुम्हाला काय वाटतंय, आम्ही गरीब आहोत म्हणून आमच्याकडे पैसे नसू शकतात? दिव्या शांत बस। नाही आई, बायाजींशी असं कोणी वागेल तर मी सहन करणार नाही। काकू, तुमची हिंमत कशी झाली हो बायाजींना असं बोलायची? तिला चोर म्हणायची? काय पुरावा आहे? कुठे आहे? दाखवा मला। मग सांग ना, कुठून आले एवढे पैसे? असतील आमच्याकडे, नाही सांगायचंय आम्हाला। मग झालं, आरोप सिद्ध झाला। बरोबर आहे कीर्तीचं। जर हे पैसे तुमचे आहेत तर तुम्ही सांगावं की हे पैसे तुम्ही कुठून आणले। हो, पण आम्ही तुम्हाला सांगायला बांधीलच नाही होत ना। बस, आता कोणीही काहीही बोलणार नाहीये। आजी, तुम्हाला बरं वाटतंय का आता? आजी, तू प्लीज सांग की हे सगळे पैसे कुठून आले? मला माहितीये की हे 10 लाखांमध्ये ते पैसे नाहीयेत। तू सांग कुठून आलेत पैसे? शिवा, ऐक ना, ही वेळ नाही आता हे विचारायचं। नाही आशू, हा विषय आत्ताच्या आत्ता सुटायला हवा। बरोबर आहे, सगळं क्लिअर होऊच दे। आणि जर स्वतःहून मान्य केलं ना तर बरं होईल। नाही कीर्ती, कसं आहे बघ, नकळत
झाला असेल पैसे उचलायचा मुहूर्त तर बस. त्या आईने कुठल्याही पैशाला हात लावलेला नाहीये. उगाच त्यांच्यावर झालेले वाटते ते आरोप मी ऐकून घेणार नाही. तुम्हाला सगळ्यांना हेच जाणून घ्यायचंय ना, एवढे पैसे आमच्याकडे कुठून आले? आई तुम्ही थांबा, बोलू द्या मला. या बाईने स्वतःची गावाकडची हक्काची जमीन विकली. का? तर त्या जगदीश भाऊजींना पैसे देऊन त्यांच्या ताब्यातून घर परत मिळवायचं होतं. या बाईला ना स्वतःचा स्वाभिमान महत्वाचा आहे, म्हणून मुलीच्या सासरी राहणं आवडत नाही तिला. आम्हाला माहिती होतं ही गोष्ट जर जावई बापूंना कळली ना तर ते आमच्यासाठी काही करू शकतात. पण त्यांना खूप वाईट वाटेल म्हणून आम्ही ही गोष्ट कोणाला सांगितली नाही. पण याचा हा अर्थ होत नाही की त्यांच्यावर कोणीही वाटेल ते आरोप करेल आणि मी गपचूप ऐकून घेईन. कीर्ती, उर्मिला, ऐकलं तुम्ही? ताई अगं, पण हे पैसे मला तिथे दिसले आणि पैसे मॅच ओळखले म्हणून. अहो तुम्हाला काय वाटलं आम्ही वस्तीत राहतो म्हणजे वस्तीत राहणारी माणसं बेईमान असतात काय? वस्तीतल्या माणसासनी बी मन असतं. एवढ्या वाटीत न कोणी भाजी दिली ना तरी ते उपकार आम्ही विसरत नाही. आणि तुम्ही तर समजाने इतकं प्रेम केलं आमच्यावर, एवढी माया दिली. त्या घरात असला विचार तरी मनाला शिवल काय? आजी सॉरी, आमचा कदाचित गैरसमज झाला असेल. काकू तुम्ही थांबायला पाहिजे होतं. मी तुला सांगत होतो की पण काका 10 लाखातले 5 लाख अजूनही गायब आहे. ते कुठे आहेत? ते पैसे सापडलेच नाहीयेत ना. आणि ह्या म्हणतायत ह्यांनी जमीन विकली. कधी विकली? कधी आणले पैसे? कधी गेले होते? ह्या विचारा ना यांना. कीर्ती, आता पुन्हा पुन्हा तेच बरवू नकोस. आई, आजी आई, आजी आजी आई, आजी अगं, आजी आई आई, आजी ऐकून घे ना. आई, आजी आई, आजी ऐक ना. आजी 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 ऐका. आजी ऐक. आई, आजी 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 ऐक ना. हे बघ, आई. प्लीज प्लीज तुम्ही अशा उन्हात नका उभ्या राहू. अहो, पायात चप्पल पण नाही. आज चला ना प्लीज. येणार मला काय बी होणार नाही. जो पातूर माझ्यावर हा केलेला खोटा आहे हे सिद्ध होत नाही. तो पातूर मी कुठं बी येणार. अहो आजी, कोणी आळ नाही घेते तुमच्यावर. तुम्ही आज चला बरं प्लीज. नाही, बरोबर आहे बाई आजीचं. काही पुरावे नसताना त्या असं कसं म्हणाल्या की बाई आजीनी पैसे घेतलेत? तुमच्याकडे एवढे पैसे येऊच शकत नाही ना, म्हणून बोललो आम्ही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.